शरद पवार आज बारामती दौऱ्यावर असतील। शरद पवारांना भेटण्यासाठी गोविंद बागेमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली आहे। तर इंदापूरचे 2000 कार्यकर्ते शरद पवारांना भेटणार असल्याची माहिती समोर आलेली होती आणि हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी एसपी मध्ये घेऊ नये त्यासाठी या ठिकाणी आपली मागणी मांडणार असल्याची माहिती समोर येते। हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादी एसपी पक्षात घेण्याला विरोध केला जातोय। तर हर्षवर्धन पाटलांना पक्षात न घेण्याची विनंती हे कार्यकर्ते करणार असल्याची माहिती समोर येते। मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी कार्यकर्त्यांची दिसून येते गोविंद बागेत। अप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवली जाते। तर इंदापूर विधानसभेची उमेदवारी निष्ठावंतांना मिळावी यासाठी भेट घेऊन हर्षवर्धन पाटलांना पक्षात न घेण्याबाबत विनंती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। या भेटीसाठी अप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंग पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणार आहेत। तर यावेळी गोविंद बागेतले ही दृश्य आपण बघू शकतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून। दरम्यान इथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत आणि शरद पवारांना भेटण्यासाठी राज्यातून अनेक ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी शरद पवार यांच्या गोविंद बाग या ठिकाणी दाखल झाले आहेत। आपण पाहू शकता मी आहे शरद पवार यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी। या ठिकाणी शरद पवारांना भेटण्यासाठी राज्यभरातून अनेक ठिकाणाहून या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत। विधानसभा निवडणुका तोंडावर असताना अनेक इच्छुकांची गर्दी ही शरद पवारांना भेटण्यासाठी प्रामुख्याने आलेली दिसते। प्रामुख्याने इंदापूर असेल किंवा बारामती शहरातील काही पदाधिकारी असतील, इंदापूरमधील काही पदाधिकारी असतील, हे शरद पवारांची आज भेट घेणार आहेत आणि राजकीय तिथल्या परिस्थितीनुसार तिथल्या आढाव्यानुसार शरद पवारांची चर्चा करणार आहेत। विशेषतः इंदापूरमध्ये गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन पाटील तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे। मात्र हर्षवर्धन पाटलांच्या भूमिकेवर शरद पवार गटामध्ये कुठेतरी नाराजी पसरल्याचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि यानंतर आता जवळपास हजारोच्या संख्येने इंदापुरातून कार्यकर्ते या ठिकाणी शरद पवारांच्या गोविंद बाग या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि आपली भूमिका ते शरद पवारांसमोर मांडणार असल्याची देखील माहिती मिळत आहे। इतर काही जे नेते आहेत हे प्रामुख्याने पहिल्या फळीतील नेते आणि कार्यकर्ते हे आज शरद पवारांना भेटणार आहेत आणि या संदर्भात जी काय आहे ती मागणी करणार आहेत। एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येत आहेत आणि यामध्ये शरद पवारांना भेटण्यासाठी राज्यभरातून अनेक कार्यकर्ते असतील किंवा विधानसभेसाठी इच्छुकांची उमेदवारी त्या ठिकाणी प्रामुख्याने मागण्यासाठी या ठिकाणी गर्दी वाढताना चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।